महाविकास आघाडीच्या वतीनं मी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष देखील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। पण काल वळसे पाटील यायचं म्हणतात त्यांची मुलगी आणि पत्नी भेटून गेले साहेबांना, काही उद्योगपती त्यांना भेटून गेले पवार साहेबांना, त्यांच्या अनेक उद्योगपती हल्ली लॉबिंग करतात तिकडे गेलेल्या नेत्यांसाठी। पहिल्या दिवसापासून ज्यावेळी इथं आमच्या समिती जे आहेत हे आम्ही सर्वांनी तेव्हापासूनच ठरवलेलं आहे की रामकृष्ण हरी गाडा गद्दारी वाजवा तुतारी। वळसे पाटलांच्या घरातले लोक जे भेटले त्यावर काय म्हणाल? नाही मला खरं सांगतो आता तुमच्या पण आले तर तुमची भूमिका काय राहणार आहे? ते आले तर काय भूमिका राहणार आहे? आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मान्य करणार आहोत आणि आमची घोषणा देखील सांगितलेली आहे रामकृष्ण हरी गाडा गद्दारी वाजवा तुतारी। तेच गद्दार तुमच्या परत आले तर तुमची भूमिका काय असणार? हे बघा महाविकास आघाडीनं लोकसभे निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ निष्ठेवरती ही महाराष्ट्रामध्ये 31 जागा त्या ठिकाणी जिंकून आणण्याचं काम केलंय। आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी राहुलजी गांधी यांनी भरभरून सगळं दिलं आणि त्यांनी ऐन वेळेत धोका दिला, त्यांना त्यांची जागा त्यावेळी दाखवली आणि यावेळी देखील केवळ निष्ठेवरती सामान्य माणसं हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आव्हान कराल का तुम्ही? एकत्रित घेऊ नका, आता आम्ही परत्या काळात तुमच्या सोबत राहिला, आता आम्हाला न्याय हवा आहे। ही मंडळी जिकडं सीधा तिकडं उद्या करत इकडे येतात। पक्षाने पहिल्यापासूनच धोरण ठरवलेलं आहे, उद्या जर असा कुणी यायचं जर म्हटलं तर त्यावेळी पक्षाने सांगितलं की त्यांनी यायचं आणि ज्याला आम्ही उमेदवारी देऊ त्याचा प्रचार करायचा काम यांनी करायचं। म्हणजे जर ते आले आणि ते तुमचा प्रचार ठाम मत आहे काय त्यांना उमेदवारी मिळू नये? बघा आम्ही आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय त्या ठिकाणी ज्यांनी लोकसभेला काम केलं त्याच्यामधल्यांनाच उमेदवारी ते देणार आहेत, अन्य कोणाचा विचार करणार। जर तुम्हाला उमेदवारी दिली आणि ते पक्षात आले ते तुमचं काम करतील तुम्हाला वाटतं का? शेवटी असे जर नाही काम करतील का करावं लागेल तो निर्णय पक्षाचा आहे। समजा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तुम्ही काम करणार? पक्षाने त्यांना उमेदवारी दिली। प्रश्न असा मी तुम्हाला या निमित्ताने विचारतो का आमचं ब्रीदवाक्य जे आहे रामकृष्ण हरी गाडा गद्दारी वाजवा तुतारी, गद्दारांना तारा नाही। ठीक आहे ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।